नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत. मेष, कुंभ, मीन या राशीला सध्या साडेसाती चालू आहे. कोणत्या राशींना साडेसाती ही चांगली सुद्धा जाते आणि अनिष्ट जाते हे सुद्धा आपण अगदी शास्त्रोक्त पद्धतीने हे बघायचं आहे. साडेसाती म्हटलं की भरपूर लोक घाबरतात. आपल्याला गुरूंची गोष्ट सुद्धा माहिती आहे की साक्षात गुरुदेव म्हणजे दत्तगुरु सुद्धा या साडेसातीला घाबरले होते. हे आपल्याला गोष्ट माहितीच आहे. तर आपल्याला माहिती आहे की साडेसाती म्हणजे 7.5 वर्ष. शनी 2.5 वर्ष एका राशीमध्ये राहतो आणि तो एक रास, दुसरी रास, तिसरी रास अशी कंप्लीट करत त्याचे 7.5 वर्ष होत असतात. ते आपण बघूया कशा पद्धतीने 7.5 वर्ष होतात. तर अशी साडेसाती शुभ सुद्धा जाते. बऱ्याच जणांचे साडेसातीमध्ये नवीन व्यवसाय चालू होतात, फायद्यामध्ये चालतात, चांगली नोकरी लागते, लग्न सुद्धा साडेसातीमध्ये होतं आणि त्यांना मूलबाळ सुद्धा साडेसातीमध्ये होतं. हे कसं काय शक्य आहे हे आपण बघायचं आहे या पद्धतीनं. तर अ, पहिल्यांदा आपल्या विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला जर तुमच्या कुंडलीबद्दल काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला या व्हॉट्सअप नंबरवरती तुमची जन्मवय, जन्मतारीख आणि जन्मस्थळ लिहून पाठवायचं आहे. त्याबरोबर तुमचे काही प्रश्न आहेत ते सुद्धा लिहून पाठवायचे आहेत. म्हणजे आम्ही तुम्हाला फोनवरतीच त्याचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करून तुम्हाला मार्गदर्शन करू. त्यामुळे तुम्हाला कुठेही आमच्यापर्यंत पोहोचायची सुद्धा आवश्यकता नाही. पेट्रोल, इंधन, वेळ वाया घालवायची सुद्धा आवश्यकता नाही. अगदी एका दिवसामध्ये तुम्हाला त्याचे रिपोर्ट आम्ही तुम्हाला देऊ. तर वळूया आपल्या या विषयाकडे. पहिल्यांदा साडेसाती म्हणजे काय आहे? मगाशी मी तुम्हाला सांगितलं 2.5 वर्ष. आता सध्या हा शनी हा मीन राशीमध्ये आहे. मीन राशीमध्ये शनी आहे याचा अर्थ असा होतो, मीन राशीच्या वरती आणि पुढच्या बाजूला जी रास असते त्यांना सुद्धा ती साडेसाती चालू होते. म्हणजे कुंभ राशीला साडेसाती सध्या चालू आहे, मीन राशीला चालू आहे आणि मेष राशीला सध्या साडेसाती चालू आहे. ज्यावेळी शनी हा पुढच्या राशीमध्ये जातो, म्हणजे ज्यावेळी हा मीन राशीचा शनी मेष राशीमध्ये जाईल त्यावेळी ह्यांना मधली 5 वर्षाची 2.5 वर्ष चालू होती. कारण ह्यांनी 2.5 वर्ष पूर्ण केलेली आहेत मीन राशीमध्ये असल्यामुळे. पहिली 2.5 वर्ष इथे पूर्ण होणार, दुसरी 2.5 वर्ष इथे पूर्ण होणार आणि ज्या वेळेला हा शनी वृषभ रास पास करेल त्यावेळेला मेष राशीची साडेसाती पूर्ण होणार. म्हणजे अशा पद्धतीनं ह्याची 2.5 वर्ष, ह्याची 2.5 वर्ष आणि वृषभ राशीमधली 2.5 वर्ष अशी मिळून मेष राशीची म्हणजे प्रत्येक राशीचे 7.5 वर्ष पूर्ण होतात. म्हणजे मीन राशीला साडेसाती कधी चालू झाली हे सुद्धा आपण ठरवू शकतो. मीन राशीला केव्हा साडेसाती चालू झाली तर ज्यावेळी शनी ग्रह हा कुंभ राशीमध्ये आला. कुंभ राशीला आला तेव्हा 2.5 वर्ष होऊन गेली. पहिली 2.5 वर्ष झाली. दुसरी 2.5 वर्ष आता मीन राशीला साडेसाती चालू आहे आणि तिसरी 2.5 वर्ष हे मेष राशी ज्यावेळी पूर्ण करतील शनी महाराज त्यावेळेला 7.5 वर्ष पूर्ण होतात. हे झाले 7.5 वर्ष. आता कोणत्या राशीला म्हणजे कोणत्या राशीला साडेसाती शुभ सुद्धा जाऊ शकते हे सुद्धा बघायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला प्रत्येक राशीचे राशी स्वामी माहिती असणं गरजेचं आहे आणि शनी या ग्रहाचं कोणाशी पटत नाही हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे शनी आणि मंगळ हे कट्टर शत्रू आहेत. शनी आणि चंद्र हे सुद्धा एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत आणि शनी आणि गुरु ग्रह हा सुद्धा शनीचा कट्टर शत्रू आहे. याचा अर्थ ज्या ज्या वेळेला शनी ग्रह हा मंगळाच्या राशीमध्ये जाईल, चंद्राच्या राशीमध्ये जाईल आणि गुरु या ग्रहाच्या राशीमध्ये जाईल त्यावेळेला तो शनी ग्रह वरच्या राशीला सुद्धा, मधल्या राशीला सुद्धा आणि खालच्या राशीला सुद्धा त्रास देतो. आता मंगळ ही कोणाची रास आहे? मंगळाची ही मेष आणि वृश्चिक. म्हणजे ज्या ज्या वेळेला शनी हा मेष राशीमध्ये एंट्री करतो त्यावेळेला तो मीन राशीच्याला सुद्धा त्रास देणार आहे आणि तो वृषभ राशीच्याला सुद्धा त्रास देणार आहे. आपण बघूया उदाहरण काय काय होतं. आता
शनी हा मीन राशीमध्ये आहे आपला सध्या. मीन राशीचा राशी स्वामी कोण आहे? गुरु आहे. म्हणजे गुरुचं आणि शनीचं एकमेकांशी पटत नाही. याचा अर्थ हा शनी कुंभ राशीच्या सुद्धा शेवटच्या 2.5 वर्षाला त्रास देणार आहे आणि हाच शनी मेष राशीच्या पहिल्या 2.5 वर्षाला सुद्धा त्रास देणार आहे. म्हणजे कुंभ राशी कुंभ राशी कोणाची रास आहे? शनीची रास आहे. म्हणजे ज्यावेळी शनी हा कुंभ राशीमध्ये होता, स्वराशीमध्ये होता, त्यावेळेला त्यानं पहिली 2.5 वर्ष मीन राशीला त्रास नाही दिला. परंतु आत्ताची ही मधली 2.5 वर्ष मात्र मीन राशीला त्रास हा शनी देणार आहे. तर अशाच पद्धतीनं आता हा जर मेष राशीमध्ये शनी आला, मेष रास आणि मंगळ राशी स्वामी आहे मेष राशीचा, तर मंगळ आणि शनीचं पटत नसल्यामुळे इथे आजूबाजूला कोणत्या राशी आहेत? वृषभ रास आहे आणि मीन रास आहे. म्हणजे या राशींना त्रास हा होणार आहे. परंतु जेव्हा हा शनी वृषभ राशीमध्ये जाईल, म्हणजे शनी आणि शुक्र हे एकमेकांचे मित्र असल्यामुळे मेष राशीला शेवटची 2.5 वर्ष चांगली जातील आणि वृषभ राशीला 7.5 ही चांगली जाईलच. कारण वृषभ रास शुक्राची रास आहे आणि या ठिकाणी मिथुन राशीला सुद्धा 7.5 जरी चालू झाली तरी सुद्धा ती पहिल्या 2.5 वर्षाची चांगली जाईल. दुसऱ्या 2.5 वर्षाची सुद्धा मिथुन राशीला चांगली जातील. कारण शनी आणि बुध हे एकमेकांचे मित्र आहेत. परंतु या ठिकाणी कर्क राशीमध्ये जेव्हा हा शनी जाईल त्यावेळेला मात्र मिथुन राशीला त्रास होईल आणि सिंह राशीला सुद्धा त्रास होईल. कारण कर्क रास ही चंद्राची रास आहे. तसंच सिंह राशीमध्ये जेव्हा शनी जाईल तेव्हा शनी आणि रवी हे सुद्धा एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत, हे आपल्याला माहितीच आहे. तर सिंह राशीचा आणि शनीचं सुद्धा पटत नाही, तर कर्क राशीचं आणि सुद्धा शनीचं पटत नाही. त्यामुळे कर्क राशीला ही पहिली 5 वर्ष ही त्रासाची जाणार आहेत. आणि सिंह राशीमध्ये ज्या वेळेला शनी येईल त्यावेळी कन्या राशीला सुद्धा थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणजे अशा पद्धतीनं कोणत्या राशीला 7.5 चांगली जाईल आणि कोणत्या राशीला कुठली 2.5 वर्ष चांगली जातील हे सुद्धा आपण अभ्यासू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो ज्यावेळी शनी हा मकर राशीमध्ये गेला त्यावेळेला म्हणजे स्वतःचं स्थान आहे शनीचं. त्यामुळे तो आजूबाजूच्या राशींना तितकासा त्रास देत नाही. परंतु तो ज्यावेळेला शत्रू राशीमध्ये जातो त्यावेळेला मात्र तो आजूबाजूच्या स्थानांना सुद्धा राशींना सुद्धा त्रास देतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही आम्हाला कॉमेंटमध्ये सांगायला हरकत नाही. आणि लाईक, सबस्क्राईब, शेअर तर नक्कीच करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तरी सुद्धा तुम्ही आम्हाला विचारू शकता. हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. नमस्कार.